हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्त असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. फ्रेंड्स, आपण 6th स्टँडर्डच्या जनरल सायन्स या सब्जेक्टचा स्टडी करत आहोत. जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये बघत आहात, आज आपण सेकंड चॅप्टरचा स्टडी करणार आहोत. सेकंड चॅप्टरचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, सो लेट स्टार्ट. List the things seen in the picture, say whether they are living or non-living things. म्हणजे जसं की आपण पिक्चरमध्ये बघतोय, तर यामध्ये जे काही घटक दाखवलेले आहेत तर ते लिव्हिंग थिंग्स आहेत की नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. तर आपण बघतोय की काही घटक हे लिव्हिंग थिंग्स आहेत आणि काही घटक हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, म्हणजे लिव्हिंग थिंग्सचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. There are many kinds of plants and animals around us. म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये, आपल्या सभोवती अनेक प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स असतात. They show some similarities and some differences. तर यामध्ये काही डिफरन्सेस असतात आणि काही सिमिलॅरिटीज सुद्धा असतात. Yet with the help of certain features we can tell that they are all living things. तर यामध्ये आपण जे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघतो, या कॅरेक्टरिस्टिक्सच्या आधारावर आपण त्यांना ते लिव्हिंग थिंग्स आहेत की नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत हे आपण डिस्ट्रीब्यूट करत असतो आणि आपण ओळखत असतो. These features are not seen in non-living things. Such features are said to be the characteristics of living things. Let us study these characteristics. म्हणजे जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यामध्ये सुद्धा काही वैशिष्ट्य अशी आहेत की ज्यावरून आपण बघितली, जी वैशिष्ट्ये बघितली, जे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, तर आपल्याला लगेचच लक्षात येतं की हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. तो आता ते कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहेत की ज्यावरून आपण ते लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स यातला डिफरन्स समजणार आहोत. सो सी, आता इथे पिक्चर 2.1 दिलेला आहे. फर्स्ट, व्हेरियस थिंग्स इन अवर एन्व्हायरमेंट. सो आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे वेगवेगळे थिंग्स आहेत, जे लिव्हिंग आहेत काही नॉन लिव्हिंग आहेत, ते इथे आपल्याला पिक्चरमध्ये दिसतात आहे. तर पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतंय? हेन दिसतंय, डॉग दिसतंय. हेन म्हणजे कोंबडी दिसते, कोंबडीची पिल्लं दिसतात आहे आणि एक पपी डॉग दिसतंय. आणि अजून काय बघतोय आपण की काही प्लांट्स आहेत, एक मुलगा आहे, एक छोटी मुलगी आहे आणि त्या मुलीच्या हातामध्ये बुक आहे, मुलाच्या हातामध्ये पतंग दिसते आपल्याला. तिथेच आपल्याला एक छोटा बॉल दिसतोय, एक स्क्वेअर बॉक्स दिसतोय. अशा प्रकारे आपल्याला या पिक्चरमध्ये काही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स दिसतात आहे. नेक्स्ट आपण बघत आहोत, व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड द अडल्ट्स इन द पिक्चर्स. आता या सेकंड पिक्चरमध्ये आपण बघतोय की जे यंग वन्स आहेत आणि जे अडल्ट्स आहेत यामध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसून येतो. की आपण पिक्चर 2.2 मध्ये बघतोय ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स. तर यामध्ये आपल्याला त्यांची ग्रोथ कशी झालेली आहे हे दिसतंय. पहा, इथे लहान मुलगा आहे, मुलगी आहे, दोघं पण हे लहान दिसतात आहे. आणि एक पप्पी डॉग आहे, हे सुद्धा काय आहे? छोटंसं पिल्लू आहे. ओके, आता काही वर्षानंतर त्यांचं जसं वय वाढतं तसे ते मोठे होतात, त्यांची उंची वाढते, दिसतंय. आता ह्या पप्पी डॉगची सुद्धा उंची वाढलेली आहे. शरीराच्या आकारमानामध्ये त्यांच्या बदल होतो, वाढ होताना आपल्याला दिसते आहे. आणि त्याचबरोबर इथं हेनचं पिल्लू सुद्धा दिसतंय छोटंसं, आणि हे देखील नेक्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की हे सुद्धा मोठं झालेलं आहे. तसंच थर्ड पिक्चरमध्ये आपण काय बघतोय, तर हे जे पिल्लू आहे ते मोठं झालंय. ओके, ह्याचा मोठा डॉग झालाय. हा जो मुलगा आहे त्याचा एक मोठा मुलगा दिसतोय. ओके, ह्याला अडल्ट म्हणता येईल. आणि ही जी मुलगी आहे ती सुद्धा आपल्याला मोठी दिसते आहे. त्याच प्रकारे पिक्चर मधील हे जे दिसतात आहे, हे वयस्कर दोन्ही आजी आजोबा दिसतात आहे, तर हे ह्यांचेच फोटो आहेत. तर अशा प्रकारे वाढत्या वयामध्ये त्यांच्या आकारमानामध्ये, दिसण्यामध्ये कसा फरक होतो हे आपल्याला या पिक्चरवरून कळते आहे. अ बेबी ग्रोज अप टू बिकम अन अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. म्हणजे बाळाची वाढ होऊन त्याचे अडल्ट मॅन आणि अडल्ट वुमन, अडल्ट पर्सन्समध्ये रूपांतर झालेलं आपल्याला या पिक्चरमधून दिसते आहे. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. म्हणजे या ग्रोथच्या काळामध्ये त्यांच्या हाईटमध्ये, त्यांच्या वेटमध्ये आणि त्यांच्या स्ट्रेंथमध्ये आपल्याला वाढ होताना दिसतीये. इन द सेम मॅनर ऑल एनिमल्स ग्रो इन टू अडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years फॉर दिस ग्रोथ.
म्हणजे जे ह्युमन्स आहेत, जे जे मानव आहेत, यांच्या वाढीसाठी, यांच्या ग्रोथसाठी साधारणपणे किती सांगितले? 18 ते 21, 18 to 21 इतक्या वर्षांची गरज लागते. म्हणजे त्यांचं एज जे आहे ते 18 to 21 या पिरियडमध्ये असायला हवं, ज्या वेळेला त्यांच्या मध्ये आपल्याला अशी ग्रोथ पाहायला मिळते. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हेन्स, काउज अँड डॉग्स टू ग्रो इनटू अडल्ट्स. आपल्याला हेन्समध्ये, काउजमध्ये आणि डॉग्समध्ये कसा चेंज झाला ते ग्रो होताना हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो नेक्स्ट आपल्याला एक डायग्राम दिसते, एक पिक्चर दिसत आहे. पिक्चर 2.3 सॅम्पलिंग इन अ पॉट. म्हणजे काय, आपल्याला एक कुंडी दिसते आणि या कुंडीमध्ये रोप लावलेलं दिसतंय. सो आता इथे काय दिलंय, तर ही एक कुंडी आहे, यामध्ये एक रोप लावलेला आहे आणि या रोपाला दोरीने बांधलंय. ओके, टाय केलेलं आहे असं, स्ट्रेच्ड थ्रेड. आणि सेम आपल्याला हीच एक कुंडी दिसतीये आणि या कुंडीमध्ये असलेल्या रोपाला सुद्धा दोरा बांधलेला आहे, परंतु इथे हा दोरा कसा बांधलाय, तर तो टाईट बांधलाय आणि इथे कसा बांधलाय, तर तो लूज बांधलेला आहे, लूज सोडलेला आहे. ओके, सो tie a thread to the tip of a potted sapling. Tie a thread to the tip of a potted sapling. Keep the thread stretched and tie it to a peg or nail above the plant. What do you observe after 10 to 15 days? म्हणजे कुंडीमध्ये जे लावलेलं रोप आहे, त्या रोपाच्या टोकाला आपल्याला काय करायचंय, दोरा बांधायचंय, जसं की आपल्याला पिक्चर मध्ये दिसतंय. तो जो दोरा तो खुंटीला किंवा खिळ्याला ताणून बांधायचा आहे आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी त्याचं ऑब्झर्वेशन करायचे की आपल्याला काय दिसतंय. व्हॉट टेल्स अस दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर. म्हणजे प्लांट्समध्ये झालेली ग्रोथ आपल्या लक्षात येते का? इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रोज. म्हणजे प्लांटचं जे स्टेम आहे, जे खोड आहे, त्याची हाईट आणि त्याची विड्थ याची वाढ झालेली आहे का, याची ग्रोथ झालेली आहे का, हे आपण ऑब्झर्व करायचं आहे. ॲज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस वाईल ऑदर्स डू नॉट. म्हणजे ही ग्रोथ होत असताना प्लांट्सच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्या आपल्याला फुटताना दिसतात आणि काही फांद्या ह्या फुटताना दिसत नाहीत. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यामध्ये ॲनिमल्सची जी वाढ होतीये तर ती वाढ ही काही काळापर्यंतच होत आहे असं आपल्याला दिसून येतं. सो प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह. बट हे सेम प्लांट्सच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं का, तर नाही. पण प्लांट्सची जी ग्रोथ आहे ती मात्र ते जिवंत असेपर्यंत होत असते. The growth of living things occurs from within the body, which means that growth occurs in all parts of the body. म्हणजे लिव्हिंग थिंग्सची जी वाढ आहे, जी ग्रोथ आहे, ती त्यांच्या शरीराच्या अंतर्भागातून होत असते. इट मीन्स शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते, ग्रोथ होत असते. जसं की आपल्याला पिक्चर 2.4 मध्ये दिसतंय, ग्रोथ इन द बनियान अँड कोकोनट ट्रीज. म्हणजे आपल्याला वडाचं आणि नारळाचं झाड यांची ग्रोथ होताना यामध्ये दाखवलेली आहे. सो फर्स्ट पिक्चर मध्ये दिसते आपल्याला की हे आहे बनियान ट्री आणि हे आहे कोकोनट ट्री. हे अगदी लहान असतानाचं एक रोपटं लावलेलं आहे दिसतंय आपल्याला. त्यानंतर काही वर्षानंतर बनियान ट्री मध्ये काय बदल झालाय ग्रोथ झाल्यावर आणि कोकोनट ट्री मध्ये काय बदल झालाय हे आपल्याला दिसतंय. देन थर्ड पिक्चर मध्ये आपण बघू शकतो त्यामध्ये किती फरक झालेला आहे. सो द नेक्स्ट पॉइंट इज फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. म्हणजे ग्रोथसाठी, वाढीसाठी फूड किती नेसेसरी आहे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. सो इथे आपल्याला एक पिक्चर दिसत आहे, पिक्चर 2.5 फोटोसिंथेसिस. तर प्लांटमध्ये जे फोटोसिंथेसिस ही जी क्रिया घडून येते ही आपल्याला इथे दाखवलेली आहे. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. म्हणजे जे प्लांट्स असतात ते सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न, स्वतःचे फूड स्वतः तयार करत असतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स in the soil and the carbon dioxide present in the
एअर म्हणजे सॉइल मधील जे पाणी असतं त्याचबरोबर न्यूट्रिएंट्स असतात आणि हवेमध्ये असलेलं कार्बन डायऑक्साईड च्या साहाय्याने अन्नाची निर्मिती प्लांट्स करत असतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्स ऑफ प्लांट्स. ही जी प्रोसेस आहे तर ती प्लांट्स मध्ये कुठे घडून येत असते तर लीव्स मध्ये घडून येत असते, म्हणजे त्या वनस्पतींच्या प्लांट्सच्या पानांमध्ये घडून येत असते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल इन द लीव्स. जे लीव्स मध्ये जे क्लोरोफिल असतं त्या क्लोरोफिलच्या मदतीने सूर्यप्रकाशामध्ये ही क्रिया होत असते. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. सो याच प्रक्रियेला या प्रोसेसला काय म्हणतात तर फोटोसिंथेसिस असं म्हणतात. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन. प्लांट्स अपीअर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. म्हणजे या क्रियेमध्ये या प्रोसेसमध्ये प्लांट्स ऑक्सिजन हा जो गॅस आहे तो बाहेर सोडतात. प्लांट्स मधले जे काही क्लोरोफिल आहे त्याच्यामुळे प्रामुख्याने काय होतं तर पानांना प्लांट्सला हिरवा रंग येत असतो, ग्रीन कलर येत असतो. सो आता ही जी प्रोसेस आपण पाहिली ही प्रोसेस आपल्याला या पिक्चर मध्ये कम्प्लिटली दिसत आहे. इथे सर्वात वरती काय दिसतंय तर सनलाइट. ही सनलाइट कुठे मिळते, कुणाला मिळते तर प्लांटला मिळते. तर आता पहा हे जे प्लांट आहे याचे रूट्स दाखवलेले तिथे खाली. सॉइल मध्ये असलेला वॉटर आणि न्यूट्रिएंट्स जे आहे आणि हवेमध्ये असलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तर यांच्या मदतीने काय होतं तर फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया घडून येते. सूर्यप्रकाश जो आहे तो डायरेक्टली पानांना मिळतोय, पानांवर पडतोय. ही जी फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे ती इथे घडून येताना दिसते आणि यामुळे काय झालंय तर पानांना फोटोसिंथेसिस मुळे काय झालंय तर ग्रीन कलर आलेला आपल्याला दिसतोय. आणि या प्रोसेस मध्ये प्लांट्स काय करतात तर ऑक्सिजन वायू जो आहे, ऑक्सिजन गॅस जो आहे तो काय करतात तर बाहेर सोडतात. सो आता इथे नेक्स्ट आपल्याला काय दिसतंय 2.6 पिक्चर मध्ये इंटेक ऑफ फूड बाय एनिमल्स. म्हणजे वेगवेगळे जे एनिमल्स आहेत तर ते आपलं अन्न कुठलं कसं ग्रहण करतात ते इथे आपल्याला दिसतंय. सो एनिमल्स हाउएवर डू नॉट हॅव क्लोरोफिल. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. दे सर्च फॉर फूड. जे काय एनिमल्स मध्ये क्लोरोफिल नसते. सो एनिमल्स काय करतात तर स्वतःचं अन्न शोधतात, सर्च करतात. दे सर्च देअर फूड. एनिमल्स सच ॲज गोट्स, शीप, horses eat grass while wild animals such as tigers and lions meet their need for food by hunting other animals which live on plants. म्हणजे जसं की गोट्स दिसतात ते आपल्याला गोट्स, शीप, हॉर्सेस हे काय करतात तर ग्रास खातात. तसंच वाईल्ड एनिमल्स जे आहेत ते म्हणजे जसं की टायगर्स, लायन्स हे काय करतात ते दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात आणि स्वतःच्या अन्नाची गरज भागवतात. The intake of food and the resultant growth is an important characteristics of living things. म्हणजे प्राण्यांचं अन्न ग्रहण करणं आणि त्यामुळे होणारी त्यांची जी ग्रोथ आहे हे लिव्हिंग थिंग्सचं काय आहे तर मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं इथे सांगितलेलं आहे. सो नेक्स्ट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस. अ लीफ ऑफ ए प्लांट. म्हणजे आपल्याला इथे काय दिसतंय तर प्लांटचं लीफ दिसतंय, पान दिसतंय. सो नेक्स्ट पॉइंट आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय तर श्वसन. सो इथे आपल्याला दोन पॉइंट्स दिलेले आहेत. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज अँड कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील. म्हणजे स्वतःच्या नाकासमोर आपल्याला हात धरायला सांगितलंय किंवा आपल्याला छातीवरती आपल्या हात ठेवायचा आहे आणि आपल्याला काय जाणवतं, काय फील होतं हे सांगायचंय. देन सेकंड ऍक्टिव्हिटी काय सांगितले. इफ वी ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. म्हणजे झोपलेला जो डॉग असतो तर तो त्याच्या पोटाची हालचाल झालेली आपल्याला दिसते. यावरून आपल्याला काय समजतं तर आपल्याला ह्या दोन्ही प्रोसेस वरून समजतं की यांची रेस्पिरेशन सिस्टीम चालू आहे, म्हणजे श्वसनाची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे. सो सी इथं पिक्चर 2.7 मध्ये सुद्धा दिलेला आहे रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स. इथे फर्स्ट काय दिले तर इथे या फिशला गिल्स दाखवलेले आहेत, इथे गिल्स. ओके. आणि इथे जे ह्युमन थिंग्स असतात, ह्युमन बिंग्स असतात त्यांच्या नाकाद्वारे इथे रेस्पिरेशन सिस्टीम पूर्ण दाखवलेली आहे. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह.
Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide formed in the body due to the use of oxygen is called respiration. म्हणजे काय, तर लिव्हिंग थिंग्सला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि ऑक्सिजन इनहेल करणं म्हणजे ऑक्सिजन नाकाद्वारे आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड एक्सेल करणं म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं. सो यालाच काय म्हणतात, तर रेस्पिरेशन असं म्हणतात. Animals such as fish, snake, mouse, etc. have specific organs for respiration. म्हणजे काय, तर मासे, साप, उंदीर किंवा इतर जे ॲनिमल्स असतात त्यांना रेस्पिरेशनसाठी एक स्पेसिफिक ऑर्गन्स असतात. ऑन द अदर हँड प्लांट्स रिस्पायर by means of microscopic pores on their stems and leaves. म्हणजे प्लांट्स मध्ये रेस्पिरेशन साठी काय असतं, तर मायक्रोस्कोपिक पोर्स असतात, त्याद्वारे ते काय करतात, तर रेस्पिरेशन ही सिस्टीम त्यांची चालू असते. त्यांच्या स्टेम मध्ये आणि त्यांच्या लीव्स मध्ये मायक्रोस्कोपिक जे पोर्स असतात त्याद्वारे रेस्पिरेशन होत असते. सो आता हे आपण काय बघितलं, रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे रेस्पिरेशन हे लिव्हिंग थिंग्सचे काय आहे, तर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, लक्षण आहे. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबणार आहोत. या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर करूया. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट करून विचारू शकता तुम्ही. आणि तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला आपले व्हिडिओ लेक्चर्स नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण डेली अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही आपले व्हिडिओज पाहू शकाल. तो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाउ. टेक केअर.